दिल्ली स्फोटासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। जैश-ए-मोहम्मदनं दिल्लीमध्ये स्फोट घडवले असल्याची शक्यता वर्तवली जाते। फरीदाबाद मॉड्यूलचे दहशतवादी जैशशी संबंधित आहेत। फरीदाबादच्या डॉक्टर उमरनं कारमध्ये आत्मघातकी स्फोट घडवल्याची शक्यता वर्तवली जाते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेत आहेत। बैठकीनंतर सरकारकडून स्फोटांच्या सूत्रधाराची माहिती समोर येण्याची शक्यता आहे। दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाचं जैश कनेक्शन समोर आलेलं आहे। डॉक्टर उमरचा सीसीटीव्ही एकीकडे समोर आलेला आहे, तो जैशशी संबंधित असल्याचं म्हटलं गेलंय। ज्या कारमध्ये स्फोट झाला त्या कारमध्ये बसलेला हा ड्रायव्हर सीटवर बसलेला डॉक्टर उमर मोहम्मद आहे असं सध्या म्हटलं जातंय आणि त्या अनुषंगाने सध्या तपास पुढे जातोय। दुसरीकडे गृहमंत्र्यांनी सुद्धा एक उच्चस्तरीय बैठक घेतली आहे। आणखी काही तपशील या संदर्भातले जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दिल्ली स्फोटासंदर्भात जी धक्कादायक माहिती समोर आली ती बघतोय। स्फोटामागचे चेहरे कोणते आहेत आपण बघतोय। डॉक्टर मुजम्मिल शकील, डॉक्टर शाहीन, डॉक्टर आदिल अहमद अशी यांची नावं आहेत, ज्यांनी दिल्लीमध्ये हा आत्मघातकी स्फोट घडवून आणलाय। पुढची नावं आहेत डॉक्टर उमर मोहम्मद, तारिक जो कारचा मालक आहे, ज्या कारमध्ये ही स्फोटकं ठेवली गेली असं सध्या म्हटलं जात आहे। हे दिल्ली स्फोटामागचे सगळे चेहरे आपण बघितले। आता आपण दिल्ली स्फोटाचा फरीदाबाद पुलवामा कनेक्शन बघतोय। फरीदाबादमध्ये डॉक्टर मुजम्मिल शकील आणि मौलानाच्या घरातून स्फोटकं जप्त केली गेली। दोन्ही घरांवरच्या छाप्यामध्ये जवळपास 2900 किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आलं। डॉक्टर मुजम्मिल शकील आणि स्फोटातील कारचा मालक तारिक हे दोघंही पुलवामाचे आहेत। स्फोट झालेल्या कारवर फरीदाबादमध्ये स्फोटापूर्वी दंडात्मक कारवाई झालेली। फरीदाबाद मॉड्यूलचा फरार दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद हा कारमध्ये असल्याचा संशय वर्तवला जातोय। ड्रायव्हर सीटवर तो होता असा संशय आहे। फरीदाबादमध्ये झालेल्या कारवाईनंतर आत्मघातकी हल्ला केल्याचा संशय सध्या व्यक्त होतोय। हल्ल्यापूर्वी 3 तास हीच कार लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये उभी होती। गर्दीच्या वेळी कार रस्त्यावर आणून हा स्फोट घडवला गेला असा सध्या दावा केला जातोय, असा संशय सध्या व्यक्त होतोय। या स्फोटामध्ये आयईडीचा नाही तर अमोनियम नायट्रेटचा वापर झाल्याची शक्यता आहे। कारमधील 3ही मृतदेहांची डीएनए तपासणी सुरू आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। शिवाजी, आता जैश कनेक्शन जे समोर आलेलं आहे या सगळ्या आरोपींचं, त्या संदर्भानं काही खुलासा वेगळा होऊ शकलाय का? खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये अद्यापपर्यंत अधिकृत अशी माहिती देण्यात आलेली नाही। मात्र जे पॉइंट्स आपण जोडतोय त्यानुसार एक बाब लक्षात येते। कार होती गुडगावच्या सलमानची, सलमानने विकली तारिकला। तारिक कुठला तर पुलवामाचा। दुसरी गोष्ट डॉक्टर शकील, ज्याच्याकडे साधारण 2900 किलोग्रॅमचं स्फोटकं सापडले, त्याच्यामध्ये अमोनियम नायट्रेटचा समावेश आहे। त्याचबरोबर त्याच्यासोबत एक मौलाना होता। अशा 2 लोकांना अटक करण्यात आली। त्याचा अजून एक मित्र असं सांगितलं तर त्याचं नाव अहमद असू शकतं किंवा जो उमर जो गाडी चालवत या ठिकाणी होता असं दिसतंय, तो त्याचा मित्र होता का, हे झाला दुसरा मुद्दा। डॉक्टर शकील देखील पुलवामाचे आहेत आणि त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे। डॉक्टर शकील पुलवामाचा, त्यानंतर हा जो तारिक ज्याने ही गाडी दिल्लीमध्ये विकत घेतलेली तो देखील पुलवामाचा। त्यामुळं हे दोघांचं काही कनेक्शन आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शकील, त्यानंतर त्याचा मौलाना सोबतचा जो मित्र आहे, डॉक्टर आहे, हे सगळे जैश ए मोहम्मदचे असल्याचे संबंधित असलेले दहशतवादी असल्याचं समजतंय। हे सगळे संशयित आहेत, यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये जो उमर होता त्याला अटक करण्यात आली नव्हती आणि त्यानेच हा घातपात केला का हा प्रश्न आहे। त्यामुळे डॉक्टर शकीलचा जर संबंध जैश ए मोहम्मदशी असेल, ज्या पद्धतीने तारिक ज्यांनी ही गाडी खरेदी केली तो पुलवामाचा आहे, हे दोन्ही व्यक्ती ज्यांच्याकडे स्फोटकं सापडलीत आणि ज्यांनी कार खरेदी केली तो देखील जम्मू काश्मीरचा पुलवामाचा येत असल्यामुळं हे सगळं कनेक्शन एक आहे का हा एक मुद्दा या निमित्ताने उपस्थित झाला होता। आणि तिसरा मुद्दा या सगळ्या याच्यामध्ये ही जी मोडस ऑपरेंडी या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे, पद्धत वापरण्यात आली आहे, अशा प्रकारचे हल्ले जे आहे ते जैश ए मोहम्मद करताना पाहायला मिळतं। आतापर्यंत आपण पाहिलं असेल दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद अशा पद्धतीने हल्ले करत आलेली आहे। त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केलेले आहेत। आज जर पाहिलं तर फरीदाबादमध्ये जी स्फोटकं जप्त करण्यात आलेली आहे त्याचा देखील फॉरेन्सिक रिपोर्ट आता थोड्या वेळात कदाचित आलाही असेल। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तपास यंत्रणा, गुप्तचर यंत्रणांसह जे महत्त्वाचे अधिकारी त्यांच्यासोबत त्यांच्या निवासस्थानी सुनेरी बाग जवळ असलेल्या निवासस्थानाच्या
आहेत त्या ठिकाणी बैठक करत आहेत। त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तपास यंत्रणांना काय सूचना देतात, एक मुद्दा, आणि दुसरा मुद्दा म्हणजे यानंतर काही अधिकृतपणे हा स्फोट कोणी केलेला आहे का, हे खरंच गाडीचा स्फोट होता, या सगळ्या संदर्भामध्ये अधिकृत माहिती मिळेल। मात्र जी माहिती मिळते, जी परिस्थिती पुढारी न्यूजने या ठिकाणी पाहिलेली आहे, त्यामध्ये एक गोष्ट आहे की आतापर्यंत अनेक हायवेवरती अशा पद्धतीने गाड्यांना पेट घेतला जातो, सीएनजी त्याचा स्फोट होतो आणि त्याच्यामध्ये साधारण एक गाडी पेटते। मात्र अशा पद्धतीने एवढा मोठा स्फोट होऊन गाड्याचे पार्ट साधारण 500-500 मीटर लांबीपर्यंत येत नाही, एवढ्या लोकांचे ज्या पद्धतीने मृतदेह या ठिकाणी पडले होते त्यानुसार ह्याच्यामध्ये स्फोटकं वापरण्यात आली होती, हे यावरून स्पष्ट होतं। आता या सगळ्या संदर्भामध्ये अधिकृत घोषणा जी आहे ती सरकारच्या वतीनं अपेक्षित आहे आणि यामध्ये काय नक्की घडलेलं आहे हे देशाला सरकारच सांगू शकतं। सध्या जी माहिती मिळते त्यानुसार दिल्लीमध्ये या सगळ्या दृष्टिकोनातून अलर्ट मोडवरती आहे। हॉटेल्स असो, रस्ते असो, वेगवेगळ्या बॉर्डर्स ज्या आहेत त्या बदर बॉर्डर असो, त्याचबरोबर सिंधू बॉर्डर असो, ठिकरी बॉर्डर असो, या सगळ्या बॉर्डर अलर्टवरती आहे। हॉटेल्समध्ये 15 दिवस राहिलेल्या लोकांची माहिती घेतली जात आहे, जे संशयित साधारण 200 पोलीस रात्रीपासून यासाठी कामाला होते। वेगवेगळ्या ठिकाणचे जे सीसीटीव्ही आहे ते खंगाळण्यात आले आहेत, त्याच्यामधून 13 लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली होती। तर एकंदरीत पाहायला गेलं तर सरकारला मोठं यश कालच मिळालं होतं, कारण सरकारने 3,000 किलोग्रॅमच्या आसपास स्फोटकं जप्त केली होती। आणि आपण जर विचार केला तर अशा पद्धतीची स्फोटकं ही जर देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी गेली असती तर किती मोठे स्फोट हे आपल्याला पाहायला मिळाले असते। सरकारने, गुप्तचर यंत्रणांनी त्यांचं काम जे आहे ते चोख पद्धतीने बजावलं। मात्र एक ठिकाणी या ठिकाणी चूक झाली म्हणता येईल किंवा त्या संदर्भात दुर्लक्ष झालं का याचाही तपास केला जाईल। मात्र मोठं यश मिळालं होतं, त्याच्यामध्ये ही घटना घडलेली आहे आणि या घटनेचा देखील आता तपास जो आहे तो सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं। रिधी, शिवाजी, आता तुम्ही उल्लेख केला की एक उच्चस्तरीय बैठक गृहमंत्र्यांनी घेतलेली आहे, तर ह्याच्यामध्ये नेमकं कोण कोण अधिकारी उपस्थित आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे या बैठकीनंतर स्वतः गृहमंत्री माध्यमांशी बोलणार आहेत का, नेमकं काय सूचना ते देत आहेत, सगळ्या नागरिकांना काय आवाहन करतात, असं काही शक्य आहे का, पत्रकार परिषद शक्य आहे का? एक मुद्दा या सगळ्या संदर्भामध्ये ज्या NSAचे असतात, FSLचे असतात, त्याचबरोबर गुप्तचर यंत्रणाचे NIAचे प्रमुख अजित डोभाल देखील असू शकतात किंवा त्यांच्या वतीने कोणी अधिकारी या ठिकाणी असू शकतो। त्याचबरोबर इतर दिल्ली पोलिसांचे अधिकारी, CRPFचे अधिकारी हे सगळे या ठिकाणी असतात आणि त्यांचे जे इनपुट्स आहेत ते असतात। आता या सगळ्या याच्यामध्ये जर फुल कॉन्क्रीट त्यांच्या हातामध्ये काहीतरी मिळालं तरच ते या संदर्भामध्ये अधिकृत माहिती देऊ शकतात किंवा पोलिसांच्या वतीने ही माहिती देशाला दिली जाऊ शकते। मात्र सध्या जी आहे ती बैठक सुरू आहे, त्यांच्या सुनेरी बाग रोडवरती त्यांचं जे घर आहे त्या ठिकाणी ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये मोठमोठे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काल रात्री आपण पाहिलं असेल की तात्काळ ही घटना घडल्यानंतर स्वतः अमित शहा यांनी जखमींची चौकशी केली, मृतांच्या नातेवाईकांना सांत्वना दिली आणि या ठिकाणी जी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी स्वतः ते आले आणि त्यांनी इथल्या घटनास्थळी पाहणी केली, अधिकाऱ्यांशी चर्चा केली, सूचना दिल्या। या सगळ्या गोष्टी जे गृहमंत्री म्हणून त्यांनी करणं अपेक्षित होतं त्यांनी अत्यंत संवेदनशील पद्धतीने हे केलेले आहे आणि तात्काळ कोणत्याही हडगडीमध्ये या संदर्भामध्ये कोणावरती आरोप न करता पूर्ण माहिती, फुलप्रूफ माहिती घेऊनच कारवाई केली जाईल। आणि एक गोष्ट अशी आहे की जर हा दहशतवादी हल्ला असेल तर दहशतवाद्यांनी आपली झोप जी आहे त्यांची निश्चितपणे उडालेली असणार आहे, कारण भारत पुन्हा एकदा अशा पद्धतीने हल्ला जो होता तो सहन करणार नाही असं या अगोदर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं आणि ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही हे देखील सांगण्यात आलं होतं। जर या सगळ्या संदर्भामध्ये पाकिस्तान स्थित दहशतवाद्यांचा हात असेल तर निश्चितपणे भारत कारवाई केल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये मोठी जबाबदारी आहे आणि या संदर्भामध्ये बैठका होतील, पूर्ण फुलप्रूफ प्लॅन केला जाईल, पुरावे घेतले जातील आणि त्यानंतरच जगासमोर ही माहिती मांडली जाईल की कशा पद्धतीने दहशतवाद पुरस्कृत राष्ट्राने भारतावरती काही हल्ले केलेले आहेत त्या अगोदर देखील, कारण आपल्याला मुंबईचा हल्ला माहिती आहे 26/11चा, त्याबरोबर 9/11चा जो हल्ला जो लादेननी केला होता अमेरिकेमध्ये, तोही हल्ला जगाने पाहिला। शिवाजी, तुम्ही म्हणालात की ऑपरेशन सिंदूर मात्र अजून संपलेलं नाहीये, मोदींनी सुद्धा हे निक्षून सांगितलेलं आहे, त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा भारत कशा पद्धतीने आता निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद शिवाजी सगळ्या तपशिलांसाठी।